नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. वर्गो म्हणजेच कन्या राशी. एप्रिल 2026 हा महिना कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अंतर्गत परिवर्तन आणि नातेसंबंधांची परीक्षा घेणारा महिना आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी चेंजेस करावेसे वाटतील, काहीतरी परिवर्तन व्हावं असं वाटत राहील. त्यामुळे या काळात काही अनपेक्षित घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात. काही जुने प्रश्न तुमच्या समोर पुन्हा येऊन उभे राहू शकतात. मनात थोडीशी असुरक्षिततेची भावना राहील का? कारण चेंजेस झाल्यानंतर जे चेंजेस झालेले आहेत त्याच्याशी समरूप होण्यासाठी काहीतरी कालावधी जावा लागतो. मग तुम्हाला असं वाटत राहील की हे चेंजेस आपल्यासाठी योग्य आहेत की नाही, असे प्रश्न मनात आल्यामुळे थोडीशी असुरक्षिततेची भावना तुमच्या मनात राहील. आर्थिक बाबतीत थोडीशी सावधानता बाळगणं, थोडीशी सावधगिरी बाळगणं अत्यंत फायदेशीर ठरेल. त्याचमुळे काय होणार आहे की तुमच्या काही रिॲक्शन्स आहेत, ज्या इमोशनली तुम्ही रिॲक्ट होतात ना, ते अतिशय तीव्रपणे बाहेर येतील. मन जेव्हा आपलं शांत नसतं ना, जेव्हा असुरक्षित असतं, तेव्हा पटकन काहीतरी रिॲक्शन्स आपल्याकडनं निघून जातात आणि मग नंतर आपल्याला त्याच्यावर पश्चाताप करावा लागतो. त्याचमुळे जेव्हा तुम्ही रिॲक्शन द्याल तेव्हा अतिशय सावधपणे आणि विचारपूर्वक रिॲक्शन द्या. सगळ्यात योग्य म्हणजे शांत राहून ती परिस्थिती नीट ऑब्झर्व करा आणि शांत राहा. भगवद्गीतेमधला एक श्लोक इथे अतिशय मार्गदर्शक ठरतो. तो म्हणजे नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. म्हणजे काय तर ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही. या काळात काही अनुभव तुम्हाला स्वतःबद्दल खूप खोल ज्ञान देऊ शकतात. जर तुम्ही भीतीपासून पळून न जाता त्या परिस्थितीचा जर सामना केलात ना, तर तुम्हाला एक खूप मोठी अंतर्गत शक्ती सापडेल. तुमचं करिअर, तुमचा जॉब, तुमची प्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदारी पाहिली तर इथे कामाच्या क्षेत्रात काही नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. वरिष्ठांकडून तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. तुमची प्रतिमा म्हणजेच तुमची इमेज सुधारण्याचा हा अत्यंत चांगला काळ आहे. एक उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कामामध्ये वाढ होईल, विस्तार होईल, पण कामात प्रामाणिकपणा आणि सातत्य ठेवणं अतिशय आवश्यक आहे. तुमच्या नातेसंबंधाबद्दल बघितलं ना, तर इथे तुमच्या नात्यांमध्ये थोडेसे गंभीर होताना तुम्ही दिसताय. जे नातं ऑलरेडी मजबूत आहे ते अजून स्थिर होईल, परंतु जे कमकुवत आहे त्याची मात्र टेस्ट घेतली जाणार आहे. तुमच्या संवादात संयम राखणं अतिशय आवश्यक आहे. तुकाराम महाराज नेहमी सांगत असतात की आपली वाचा सांभाळावी. शब्द जर जपून वापरले ना, तरच नात्यामध्ये संतुलन टिकून राहतं. रिलेशनशिपमध्ये एकंदर सिरियसनेस या महिन्यात वाढलेला तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने बघितलं, हेल्थच्या दृष्टीने बघितलं तर इथे थोडंसं विशेष लक्ष तुम्हाला द्यावं लागणार आहे. अनपेक्षित ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दिनचर्या आपली शिस्तबद्ध ठेवणं, आपलं जे काही डाएट आहे ते नित्यनेमानं फॉलो करणं हे अतिशय महत्वाचं आहे. कधी कधी तुम्हाला एकटेपणा किंवा अलिप्तता जाणवेल. त्याचमुळे आध्यात्मिक साधनेसाठी या काळाचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे करून घेऊ शकता. महिन्याच्या सुरुवातीला काही प्रवास तुमच्याकडून घडतील. तुमच्या गुरुजनांशी तुमचे जे काही संबंध असतील ते सुधारण्याचा हा अतिशय चांगला काळ आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या करिअरमध्ये काही नवीन संधी, काही अट्रॅक्टिव्ह संधी तुमच्याकडे येतील. तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. अप्रिसिएशन नक्की मिळेल. 1 एप्रिल 2026 हा महिना कन्या राशीसाठी अंतर्मुख परिवर्तन आणि बाह्य प्रगती असा असणारा महिना आहे. तुमच्या आतून काही परिवर्तन घडेल, नवीन बदल घडतील आणि बाहेर तुम्हाला समाजामध्ये एक उंची प्राप्त होईल. प्रत्येक अनुभव साक्षीभावाने स्वीकारणे हीच खरी साधना आहे. या महिन्याचा कर्माचा धडा तुमच्यासाठी असा आहे की भीतीला सामोरे जा, संबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा आणि आपल्या कामामध्ये सातत्य ठेवा. सजगतेने वागलात तर हा काळ तुम्हाला अधिक परिपक्व, स्थिर आणि आत्मजागरूक बनवेल. श्री स्वामी समर्थ.